तुम्ही अजून एक दोन पोरं असावा जे निष्ठेनं काम शेतात करतं का ते एकही शब्द मायबापाचा ऐकून घेत नाही. आणि जे काम करीत नाही का मोकार सूट सोसायटीचा अध्यक्ष मोकार सोसायटीचं त्याला खाताना 15 शिव्या देव द्या मुकाट्या मान घालतं खातं ते बस कुठेतरी जाऊन पडत संपला विषय. त्याची बायको म्हणली तुम्हाला कवाशा जाऊ दे म्हणला शात देतेत ना पण काम करीत नाही ना ते शिया घेत नाही आणि मरणाचं काम करत आणि भेट नाही. खरं काम करणारी भेट नसते. ते कोटगी असतात का हे कोण्या थराला बसत येत आणि भिताड पाडीत येत. कोट घ्यायचे कधी नादी लागायचे नाही. चमचे असते चमचे माहिती आहेत का तुम्हाला तुमच्या क्षेत्रात तर लय असते पण चमच्यांपासून सावधान. चमचे किती नालायक असतात सांग का. चमचे शांत तोपर्यंत जोपर्यंत प्लेट मध्ये शिरा आहे तोपर्यंत चमचे घुसत आहेत. प्लेट मधला शिरा संपला की चमचे खटाखट वाजत आहेत. आपल्या जवळचं संपलं की चमचे आपलीच विरोध करायला सुरुवात करते. चमच्यांपासून सावधान. विचित्र असते चमचे. जोपर्यंत माल आहे का तोपर्यंत चमचे घुसत आहेत. माल संपला की खटाखटाच वाजत आहेत चमचे. मारुतीरायाची खरी सेवा सीताई साहेबाचा शोध लावला जावं लागतंय. नाना प्रकारचा शोध घेतला आणि नंतर लक्षात आलं मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचा रावण हा अत्यंत अधट व्यक्ती आहे. दुसरी गोष्ट रावण हा अत्यंत बुद्धिवादी आहे. रावण तिसरी गोष्टी अत्यंत कपटी आहे मायावी आहे. रावणाची बुद्धी मोजण्यासाठी ब्रह्मदेवाकडे पारडं नव्हतं. इतका बुद्धिवान रावण होता. प्रचंड भक्तिश्रेष्ठ. रावणाचा स्वर रावणाचं संस्कृत रावणाचा कर्मकांडातला अभ्यास रावणाच्या काही काही गोष्टीचे तत्व इतके इतके प्रांजळ होते की ते मोजण्यासाठी पारडच नव्हतं. तुम्हाला एक छोटा सिद्धांत सांगतो रावणाचा कळेल तुम्हाला. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र विषांतर होते पण मी जागेवर येतो. एसटी लांबून आणायचा नाद आहे पण बस स्टँडला नेतो पुन्हा येतो. शरण शरण जे हनुमंता. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांना एकदा भगवान शिवजींची स्थापना करायची होती. आता शंकरांचं जास्त प्रस्त चालू आहे. खेकडे खाणार पण पाणी घालायला जाते. हे खेकडे खाणार पण पहाट पाणी घालायला. मी म्हणलं खेकडे आहे अरे तू जवळून गेला तर तुझ्या अंगाचा वशाळ वास आला. शिवजीच्या गोळ्या संपल्यात करे तू प्रसन्न व्हायला. श्रावण संपायच्या आधी खेकडे खाल्ले आणि आमुष्या सुटली की लगेच खेकड्यावर पडतून पाणी घालो तू बेकार चोट कुठला. विठाला विठाला आणि यांचं तर डोकंच लावू नका. यायनं पप्याच्या बापाला उपाशी घातलं पाणी घालण्यामुळं. ते तसंच गेलं. वा वडापाव खाऊ लागलं. वा 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 वडापाव कस काय ती पूजेला गेली. वा बैल कुठला. विठाला विठाला महाराज कर्तव्यवाद सोडून देणारे परमार्थ करणारी माणसं धर्मनिरपेक्ष परमार्थक दृष्टीनं ती अत्यंत पापी दुराचारी हलकट बुजदिल असतात. आपल्या वाट्याला आलेलं कर्म टाळून जी माणसं परमार्थ करतात का ती हरामखोर असतात. मोठ्या लोकांचा सिद्धांत आहे कामामध्ये काम. महाराज तानले कृप पाळण्यात झोपून जर बाई कीर्तनाला येत असेल तर एक नंबरची नालायक. नवऱ्याला उपाशी सोडून जर पांडुरंगाला मंजुळा वाहत असेल आणि शिवजीला बेल वाहत असेल तर ही ज्या भागात वाटुळे त्या भागामध्ये पाऊस कमी पडतो. काय करताना रागाला यायला कीर्तन घेऊ देणार. मी आधीच सांगतो गावात नका घेऊ. जिल्ह्यात येऊ देऊ नका गिरगावच्या बाळ्याला. याच्या पलीकडे काय सांगू. जो मुलगा आई वडिलाचं दर्शन घेत नाही का तो बिना चपलाचा जरी पंढरपूरला गेला आणि जेसीबीनं खड्डा करून जरी चंद्रभागेत पुरला तरी त्या हरामखोराला मोक्ष नाही. कारण देवानं दिलेलं काम सांगितलंय ना. तुला पाठवलेलं ज्या कामाकरता का पाठवलं ते काम करायचं. तुम्हाला एक सांगू का कॅनलला पाणी असावं मोटर लागली मोटर चालू असावा लाईट असावा आणि तुमचं पीक पाण्याला आलेलं असावा. पिकाला पाणी द्यायचं सोडून कीर्तनात बसला तरी नालायकात. ऐका माझ्या सावताबाबांचं जीवनचरित्र. नाही गेले ते महाराज काळ्या मातीवर निष्ठा असलेल्या सावताबाबांच्या भेटी करता जगाचा बाप आलाय आणि तिथून पुढे वारी सुरू केली. आधी नाही आधी नाही आधी नाही. कारण शेतीत काम करणारी माणसं इतकी निष्पाप असतात. आमच्या महाराजांनी जरा जरा डोके ठेवले पाहिजे. शेतकऱ्यावर बोललं पाहिजे. कारण महाराज म्हणजे सनातन संस्कृती जिवंत ठेवायचं काम भारत देश अमेरिका
आणि जपान या तीनच देशांचं नाव घेतो. संस्कृती संपन्न भारत देश राजेभाऊ, उगवत्या सूर्याचा देश जपान, महासत्ता देश अमेरिका, या तिन्ही देशातले मंत्री एकत्रित आले तरी ज्वारी तयार करता येत नाही. गहू, हरभरा, मका, बाजरी, तांदूळ तयार करता येत नाही. आमचे सगळे भारतातले सगळे महाराज एकत्रित आले तरी यायला ज्वारी तयार करता येत नाही. तुमच्याच कशाला बॉम्ब टाकू, आम्हालाही करता येत नाही. शिक्षण क्षेत्रातले सगळे जरी एकत्रित आले तरी गहू ज्वारी तयार करता येत नाही. वैद्यकीय क्षेत्रातले आली तरी करता येत नाही. गहू ज्वारी तयार करायचा कारखाना फक्त शेतकरी राजाच्या घामात आहे. आणि या शेतकऱ्यानं गहू ज्वारी तयार केली की आमची माळ जिवंत राहते. म्हणजे सनातन आणि वारकरी संप्रदाय जिवंत ठेवायचं काम फक्त शेतकरी करतोय. फक्त शेतकरी करतो, फक्त शेतकरी. चला काय सांगू लागलो. होता असं हीच कथ, हिरवटीला लागल्या वगारू दूध येत नाही. चलत राहते. चला, भगवान शिवजीची स्थापना करायची आणि स्थापना करायची प्रभू रामचंद्राला. आणि रामचंद्र जंगलात येतं. जंगलात गावरान तूप सापडन का? समिधा सापडत. गावरान तूप कसं सापडन? जव कसे सापडतील? काळे तीळ कसे सापडतील? पूजेचं सामुग्री वस्त्र कसे सापडतील? खारका सुपाऱ्या कशा सापडतील? आणि आमचं तर काम असते जसा यजमान तशी पूजा. हा, मी केलं ना 27 वर्षापूर्वी, तेच करत होतो. आता इकडे आलो, आता नाही करीत, आता नको म्हणलं तिकडं. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी आपलं दुःख रामायणातले सर्व वयोवृद्ध जामवंताकडे मांडलं. आणि जामवंतानं सांगितलं, प्रभू अडचण काय? काय नाही म्हणले, आम्हाला पौरोहित्य करणारा विद्वान व्यक्ती पाहिजे. जामवंतानं सांगितलं, माझ्या मित्राचा नातू आहे. जामवंत हे रावणाच्या आजोबाचे मित्र होते. आणि जामवंत लंकेत आले. रावण 65 खुर्च्याचं सिंहासन उतरून जामवंताच्या पाया पडत होता. पण जामवंतानं सांगितलं, नको, तू फार मोठ्या माणसाचा नातू आहेस, पाया पडू नको. आलिंगन दिलं. काय काम आहे? काही नाही म्हणले. भगवान शिवजींची स्थापना करायची. रावण इतका प्रसन्न झाला, कारण तो शैव होता, भगवान शिवजींचा उपासक होता तो. वा 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 वा. आणि अडचण काय? भूदेव पाहिजे. काय? रावण कडाडला, काका माझ्या प्रांतामध्ये शिवजीची स्थापना आणि मंत्रोच्चार करण्याची अडचण मी. पण जामवंतानं सांगितलं, हनुमंत अडचण वेगळी आहे रे, आपलं रावणा अडचण वेगळी आहे. भगवान शिवजीची स्थापना करायची, मंत्रोच्चार करण्यासाठी भूदेव म्हणून तू येताल, पण यजमान तुमचा विरोधक आहे. यजमान तुमचा. रावण किती बुद्धिवादी होता याच्यावर सांगतोय. मग हलकटपणा किती होता हे बी मोजायला तराजू नव्हतं. यजमान रामचंद्र 2 मिनिटाकरता खिन्न झाला. पण रावणानं सांगितलं, काका माझ्या आजोबाचे तुम्ही मित्र आहात, आतापर्यंत तुम्ही काही मागितलं नाही आणि भगवान शिवजीची स्थापना आहे. असू द्या, रामांचं आमचं विरोध असेल काय असेल, पण माझ्या देवाची स्थापना आहे, मी पौरोहित्य करणार. दुसरा मुद्दा आहे का? जामवंतानं सांगितलं, लंकेश पूजे करता काय लागतंय? पूजे करता यजमान जगाचा बाप आहे. यजमान जगाचा बाप आहे, जगाचा बाप आहे. त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हालत नाही. तुम्ही आणि मी इथं किती दिवस ठाचं हेही त्याच्या हातात आहे. मग आता पूजेला साहित्य काय सांगावं? रावणाची विद्वत्ता माहिती आहे का? रावणानं जामवंताला सांगितलं, ज्याचा यजमान जंगलात आहे त्याच्या पुरोहितानं साहित्य दिलं पाहिजे. ज्याचा यजमान जंगलात आहे का, त्या पूजेचं साहित्य त्याच्या पुरोहितानं दिलं पाहिजे. काय मोजण्यासाठी तराजू आहे का महाराज? काय विद्वत्ता असली, किती मोठी विद्वत्ता. याच्यातली थोडीशी कळपा पुढची, फारसं नाही सांगत. सगळ्या गोळ्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. आता मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचं लग्न झालं आणि पत्नी हयात होत्या. लग्न केल्याच्या नंतर पत्नी मृत्यू पावल्याच्या नंतर पूजेला बसता येते, पण लग्न झाल्यावर बायको जिवंत असताना
एकट्याला बसता येत नाही, इदुराला बसता येते, खटवाला बसता येते, पुराणाची भाषा आहे. पण बायको जिवंत असताना ती बाजूला ठेवून पूजेला बसता येत नाही. कर्मकांडाचा सिद्धांत आहे, गिरगावच्या बाळ्याचा नाही. पाहावे पुराणी. मी सांगितलेलं तुम्ही कसं ऐकत? तुम्ही इतके सोपे आहेत का? 100 गिरगाव करायला आवताला झुपताना इतके मोठे आहेत तुम्ही, आणि मग कसं ऐकत? मोठ्यांचं वाक्य. पूजा मांडली आणि जामवंताच्या तोंडातून एक शब्द पडला, सुरू करा. रावणानं सांगितलं, एकट्या रामचंद्रांना पूजेला बसता येत नाही, मी पलीकडून पाठ टाकलाय. आणि म्हणले सीता तुमच्या ताब्यात आहे, विमानही पाठिले. रावणानं स्वतःच्या 6 पत्न्या सीतेला आणायला पाठिल्या. नाव रामायणात बघू नका, त्यांचे वेगळ्या पुराणात बघा ना, आहेत पुराणं भरपूर आहे. कधी कधी चांगलं वाची जा ना मोबाईलवर. भंगी द्यायला तुम्ही चॅटिंग करता, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. सकाळीच त्याच्या बायकोनं तोंड लाल होस तर त्याला आणलंय, आणि त्याला शुभेच्छा द्यायला तुम्हाला टाइम आहे, आणि त्याच मोबाईलवर आपलं पुराण पाहण्यासाठी तुम्हाला टाइम नाही. काय गोळ्या संपल्या राजीव तुमच्या सुद्धा. विठाला विठाला तुम्हाला नाही, आमची सुद्धा पाय लांबून दिले कोकण्या मशिवानी. लोक आलेत पाया पडायले, तर हे व्हॉट्सअप खेळायला आहे. तुला कोण्या नरकात टाकावं हे सुद्धा कळणार नाही महाराजा या मला. विठाला विठाला सहा पत्न्या पाटील्या सीताई साहेबाला विमानात बसवलं आणि समुद्राच्या तीरावर रामेश्वरांची स्थापना प्रभूंनी केलं म्हणून नाव पडलं रामेश्वर. 4 कोपऱ्यावर 4 बिंदू माधव स्थापना झाली. आणि रामचंद्रांनी बघितलं पाठावर कोण आहे, तर सीता आहे. महाराज जगाच्या बापाचे डोळे रडत नव्हते, अंतःकरण रडत होतं. कायच रावण कृपाळू आहे, काय रावण विद्वत्ता प्रचुर आहे, प्रचंड विद्वत्तेचा व्यासंग आहे. कारण पूजा करायला मी एकटा करू शकत नव्हतो म्हणून सीता आणली. रावण तितकाच रगील होता. घाट सोडल्याबरोबर सीता विमानात बसली आणि पुन्हा अशोकवाटीत नेऊन घातली. आपली कृपा आहे, सीता पूजेला आणली. काय काय उपकार थोडाचे चला. इतका प्रचंड विद्वान रावण. अजून 2 सिद्धांत होतो, पुन्हा कधीतरी पाहू. चला. तो रावण मरेपर्यंत सीता देत नाही हे मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांना नारदांकडनं कळालं. 6व्या क्रमांकाचे संन्यासी नारद, कारण भजन परंपरेतला संन्यासी. सुरनर किन्नर नारद तुंबर गाते निरंतर रे, सुरनर किन्नर नारद तुंबर गाते निरंतर रे, माधवा मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर रे. भजन परंपरा शिवजींची, त्या शिवजींनी नारदांना भजन परंपरेत घेतले. भजन करणारा 6व्या क्रमांकाचा अत्यंत गोड लौकिक नारद. नारदांकडनं कळालं, देत नाही तो. आता मारावं लागेल, मारण्यासाठी तिथं जावं लागेल, आणि समुद्र आडवाय. महाराज शोध एका संन्याशानं सीताई साहेबाचा घेतलाय. समुद्राला कळालं माझी कन्या रावणानं नेली. वरूनच नेलती ना, बापानं पाहिलं होतं आपली पोरगी नेलेली. पण जावाई समुद्राच्या कडेला विनंती करतोय सासऱ्याला, मला रस्ता द्या. पण जावाई रगील होता. मारुतीरायनं प्रश्न केला, रस्ता का देत नाही? ज्यानं माझी मुलगी नीट सांभाळली नाही त्या सासऱ्याची मला काय किंमत आहे? त्या विवाहाची मला काय किंमत आहे? त्या जावायची, चुकून बोललो, त्या जावायची मला काय किंमत आहे? नाही दिला रस्ता. पण हा रस्ता मारुतीरायाच्या कृपापात्र असलेल्या एका वानराने रस्ता केला. तुकोबर आहे, त्याचं आवडीनं नाव घेतात. तुका मने नळा, तुका मने नळा, सागरी तारी येल्या शिळा, 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 सागरी तारी येल्या शिळा.
समुद्रामध्ये पाषांतरले असतील ते नळ नावाच्या वानराने 1200 किलोमीटरचा सेतू बांधला. संध्याकाळी मीटिंग भरली आणि मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी मारुती रायाचा सल्ला घेतला. करायचं काय? शिष्टाई करता एक व्यक्ती पाठीला, तेही गोष्टी होऊन गेल्या. मारुती रायाला बोलावलं आणि प्रभूच्या डोळ्यातून पाणी आलं. शरण शरण जे हनुमंता सांगतोय, काच नमस्कार करतात तो बरं आहे. डोळे भरले, जवळ घेतलं. अंजनी सुद्धा, जी प्रभू, काय सेतू बांधलास रे? अरे सीतेचा शोध घेतलास रे, पण एवढी मोठी फौज याच्या नाकावर टिचून ठेवण्यासाठी या सेतूवरनं आली. हे सगळा पुरुषार्थ हनुमंता तुझा आहे. माझा चेहरा बारीक झाला, बारीक झाला, बारीक. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राने विचारलं, हनुमंता मी तुला असं काय बोललो? मी म्हणलो तू सेतू बांधलास, किती मोठा पुरुषार्थ. नाही प्रभू, शब्द वापस घ्या. सेतू मी नाही बांधला. सेतू बांधण्याचं काम नळ नावाच्या वानरानं केलं. नळ नावाच्या वानरानं. मी पर्वत आणले, मी मोठी मोठी पाषाण आणली, मी सगळी काही सामुग्री पोचली, पण पाषांतरंगायची ताकद मात्र नळात होती. गिरगावकराचं वाक्य नाही, तुकोबरायचं वाक्य. त्या वानराची आकुळी कथाकल्पतरू सांगतो. असा एक परमाधिकार महात्मा जन्माला, त्याचं नाव आहे नळ. घ्या बोलून. बोलावून घेतलं, विश्वाच्या मालकाचं दर्शन घेतलं आणि नळाचं हृदय, स्वतः नळाचं डोकं मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी स्वतःच्या हृदयाला लावलं. महाराज ते चळचळ कापत होतं, चळचळ कापत होतं. कारण विश्वाचा बाप आपल्याला हृदयाशी घेतोय, एक आदरयुक्त भीती वाटत होती. आणि फार पूर्वीचा काळ इतका गोड होता. आता तो रामचंद्रांचा काळ आहे. माझ्या लहानपणी इतकी आदरयुक्त भीती होती. बिड्या ओढत होती माणसं, पण ज्याच्या इथं काम करतो त्या मालका देखता ओढत नव्हते. इतका आदर होता. आता इतका गोड आदर आहे, मालकालाच चुना मागत येत. ते मालकही भिकारचोट, त्याला बिडी मागत. काय सरा कारभार भिकारचोट झाला. आदरयुक्त भीती होती, आदरयुक्त. चळचळ कापलं ते. लक्ष्मणजीनं सांगितलं, अरे काय तुला विश्वाचा बाप मिठी मारतोय? हो, तितका योग्य नाही मी, तितका अधिकार नाही माझा. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी सांगितलं, नळा काय तुझा पुरुषार्थ आहे? तुझ्या हाताने पाषांतरंगत आहेत. ठस 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 नळ रडत होता. गदगदून अंतकरण भरून आलं, डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. विश्वमालकाच्या चरणी दंडवत केला आणि प्रभू, पाषाण माझ्या हातानं तरंगतात, पण कृपा त्या मालकाची आहे. कृपा त्या मालकाची. मी मारुतीराय कृपा पात्र आहे, त्या मारुतीरायची कृपा आहे. महाराज लक्ष्मणजीचा थोडासा गर्व शमन झाला. 8 वेळेला लहान्या मालकाचा गर्व वानरांनी शमन केला. वानरांनी. कधी कधी चांगलं वाचिजा, किंवा ज्यानं चांगलं वाचन केले त्याचं ऐकीजा. काय होतं माहिती का? मोटरसायकलचा ड्रायव्हर चुकला 2च मरतील, जीपचा ड्रायव्हर चुकला 10-15 मरतील, एसटीचा चुकला 55 मरतील, रेल्वेचा चुकला 1000 मरतील, वक्ता चुकीचा भेटला कोटी मरतील. पाहुनी ग्रंथ करावे कीर्तन, शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यही तृण मानावे. किंवा आधारा वाचून काय सांगशी कहाणी. आपल्या संप्रदायातल्या लोकांनी बचबच स्वतःच्या मत नाही मांडायचं, पुराणाचं मत मांडायचं. आपल्याला माहित नसेल, पाहावे पुराणी, वाचायचं आपण. मी मारुतीराय कृपा पात्र आहे. विश्वाच्या मालकाने खांद्यावर उचलून घेतलं नळाला. खांद्यावर घेतलं, खांद्यावर घेतलं. काय वासरू आहेस रे तू? अरे हनुमंतानं शोध लावला, पण इतक्या आडमुठ माणसाला मारण्यासाठी इथं येणं गरजेचं होतं आणि त्याच्यासाठी रस्ता दुर्मिळ होता, तो तू केलास.
तू केलास, तू केलास, तू केलास. भगवंताचा 75% दुःखाचा भाग संपिला तो नळ नावाच्या वानरानं. तुकोबराय म्हणतात, मी ज्याचं भजन करतो त्या जगाच्या बापाचं 75% दुःख बाजूला करण्याची ताकद ज्या नळ नावाच्या वानरात आहे. आणि नळ नावाच्या वानरात जर इतका पुरुषार्थ आहे तर त्याला मोठं करणारे मारुतीराय किती पुरुषार्थी असतील. म्हणून तुकोबराय पहिल्या कडव्यात शरण जातात. मारुती. अजून एक पुरावा आहे का? अजून एक पुरावा. मला फक्त आशीर्वाद देत राहा. ऐक, महाराज बाजूला आहेत, ते पण आशीर्वाद देतील. बोलन बाळ्या गरीबाचा. मला इथून उचललं की येड्या बाळ्यात आणि मायात काही फरक नाही. कंबर बांधल्यावर हिशोबात आहे. आठव्या अवतारामध्ये कर्णानं बाण सोडायचं ठरवलं. पण कर्णानं पुन्हा त्याचं मत बदललं. आपण जरा एक चूक काम करतो. कर्णाच्या पायावर एक व्यक्ती आला. तो व्यक्ती व्याळाच्या योनीतला होता. व्याळ म्हणजे सर्प, ददुनशुक. त्या सर्पाचं नाव होतं अश्वसेन नावाचा सर्प. मी नाही सांगत, पुराण सांगते. सारिणी संगिनी बहिणी, हे सारिणी संगिनी दोघी बहिणी. एका सर्पिणीचं नाव आहे सारिणी आणि एका सर्पिणीचं नाव आहे संगिनी. त्याच्यापैकी एकीला पुत्र झाला अश्वसेन नावाचा सर्प. का मारुतीरायला नमस्कार केला तुकोबरायाने? दुसरा पुरावा आहे का? अश्वसेन नावाचा सर्प आईच्या पोटात होता. त्यावेळेला अर्जुनाने एक चूक केली. फुकट कळण शेंडी वळवळ. माणसं चांगली जरी असली तरी जरा जुरा कळत नकळ खोड्या करते. सार्वजनिक बाथरूम मध्ये गेल्यावर खडून पेन त्याच्या कवडावर नाव टाकायचा अधिकार आपल्याला काय? राजभाऊ खोटं बोलतो काय? काय खोटं बोलतो? प्रथम श्रेणीच्या डब्यात जायचा योग येतोय तुमच्या पैशामुळे. रेल्वेच्या आपण खोटं खरं बोलावं माणसानं. कुठं कशाला बोलायचं? आमची इथे एक म्हातारी गावरान तुपात चपात्या खात होती. काय खाल्ल्या? कुटके खाल्ले. सकाळच्या तिन्ही म्हशी मेल्या. देवाला विचारलं कस काय मेल्या? तुपात चपात्या खात होतीस आणि कुटके खाल्ले म्हणलीस. तेव्हापासून मी लक्षात घेतलंय, चांगलं केलंय ना मस्तच म्हणायचं. तेव्हापासून मी म्हणत असतो पैशाची कमीत नाही. हाऊत भरलेला आहे, पाईप आहे त्याला, आणि खरंच कमी नाहीत पैसे. बायको एकच आहे. एक मुलगा मुलगी, आई वडील 90ला गेले आणि त्याचं लालन पालन करण्यापुरते पैसे. आपल्याला काही कमी केलीच नाही देवाने. आणि कमी अधिक झालं तर संध्याकाळी तुमचे येतं. खात्यात पैसे असू नसू, ATM इसरू फिसरू काही ताण नाही ना. येतातच संध्याकाळी, काय ताण नाही. त्याच्यामुळे कशाला कुतायचं? देहूतल्या मालकानं सांगितलं हक्तिया खोडी. वाचन पुढचा अभंग. बसल्या बसल्या काडी मोडीन, काही करीन, रेखाच ओढीन, काहीच करीन, बाथरूमवर नावच काढीन, काही काय नाना प्रकारचे कुठं खोड्या करते माणूस. अर्जुनाने एक खोडी केली.
रस्त्याने एक सर्पिन चालली, ती सर्पिन बाणाच्या टोकावर घेतली आणि उचलली आणि फेकली. समोर प्रमोद अग्नी पेटलेला होता आणि ती सर्पिन त्या अग्नीत पडून जळणार. पण तिचं वात्सल्य उतू आलं. तिच्या लक्षात आलं काही वेळाला मला मुलाला जन्म द्यायचा आहे आणि याच्या सगळं आता मी मरणार आहे. वरी उडाल्याबरोबर तिनं मुलाला जन्म दिला आणि ती अग्नीत पडून जळून गेली. पण माय जळताना, जन्माला आल्याबरोबर माय जळताना पाहिली अश्वसेन नावाच्या सर्पानं आणि जाळणारा अर्जुन बघितला. त्या दिवसपासून निर्णय केला, मी याला एके दिवशी संपीनच. याला हाडवैर म्हणायचं. हाडवैर हाडवैर हाडवैर. महाराज जरासंध हा मेल्यावर सुद्धा पांडवाच्या विरोधात होता. मेल्यावर सुद्धा. हाडवैर कशाला म्हणायचं माहिती का? जरासंधाच्या अस्थी कोण्याच गंगेत विरळत नव्हत्या. जरासंधाच्या अस्थी सांगलेल्या गांधार देशाचा राजा होता हरामखोर. गांधार देशाचा राजा नालायक मूर्ख होता शकुन्या. आणि या शकुन्यानं अस्थी घासल्या, तोडल्या, त्याच्या 4 गोट्या तयार केल्या. त्या गोट्या होत्या लुडोच्या. शास्त्राच्या भाषेत त्याला सोक्ती म्हणतात. चौघडियाच्या खुना 4ही अस्थी जाना तो जरासंग. मी नाही सांगत, कथाकल्पतून सांगते, पद्मपुराण सांगते. अत्यंत त्या अशा लवचिक केल्या. पांडवानं फेकल्या की पालथ्या पडत होत्या. हाडवैर होतं, कारण यांच्यातल्या एका व्यक्तीनं फाडून मारला होता. म्हणून मेल्यावर पण आस्तीनं हाडानं बदला घेतला आणि कौरवानं टाकल्याबरोबर सोयीशा पडत होत्या. हे करायचं होतं शकुन्याला कारस्थान. कारण कौरवापैकी दुर्योधनानं शकुन्याचे 4 पोरं पाण्यातलं पंडाव खेळता खेळतात मारली. दुर्योधनाला पोहता चांगलं येत होतं आणि म्हणून शकुनी बहिणीच्या घरच्या भाकरी खाल्ल्या आणि त्याने विचार केला आपल्या बहिणीचं एकही जिथं ठेवायचं नाही, हित चिंतक शत्रू. लोक भगवान कृष्ण परमात्म्याला दोष देतात. द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याने कौरव मारले, गोळ्या संपल्या तुझ्या. कौरवाला सख्या मामानं मारलं आणि रावणाला सख्या भावानं मारलं. प्रभू रामचंद्रावर आरोप करूच नका. विठाला विठाला. महाराज चूक केली अर्जुनानं. त्यावेळेस पासून अश्वसेनानं एवढं अंतःकरणात जलुशी ठेवली, मी याला कधी मारीन कधी मारीन कधी मारीन. भगवान शिवजींची उपासना केली. रावणानं 10 रुद्र प्राप्त केली, त्या अश्वसेनानं 10ची 10 प्राप्त केली आणि 10 रुद्र प्राप्त करून इतकं विष हस्तगत केलं. अजय इतकं विष हस्तगत केलं की अश्वसेनासारखं विष एकाही सर्पाला नव्हतं. आपण एकाही सापाला नव्हतं. कधी कधी कोणाच्या घरी गेल्यावर टी व्ही पाहायला भेटत होता. आता कोविडमध्ये मी पण घेतला. एक जण अधिकारी म्हणला घ्या ना बाबा, त्यानंच द्यायला, पण मला लाज वाटली, त्याचं बिलही देऊन टाकलं. जाऊ दे, आपल्या लोक देतात, याचं कशाला उपकार, टी व्ही पुढचा देऊन टाकलं त्याचे बिल. तर असे काही सर्प येतं, चावल्यावरच माणूस मरतंय असं नाही. त्या सापानं अशी फुटकार टाकली आणि त्याचं वीज जर अंगावर पडलं, त्वचेवर पडल्याबरोबर काही मिनिटात माणूस मरतो. इतकं भयानक विष सापाचं. तर जगातलं सर्वात, मग तो वासुकी असेल, तो तक्षक असेल, तो काय काय नाव असतील सापांचे फार. ही सगळ्या सापापेक्षा जास्त विष कोणाला दिलं भगवान शिवजीनं? तर अश्वसेन नावाच्या सर्पाला दिलं. त्यानं ते प्राप्त त्याच्याकरता केलं की अर्जुनाच्या अंगावर पडणं आणि अर्जुनाला मारणं हाच त्याचा निधिध्यास होता, हाडवैर होतं. पण ज्या वेळेला युद्ध चालू होतं 18 दिवसाचं कुरुक्षेत्रावर, शरण शरण जे हनुमंता, मला काय महाभारत मांडायचं नाही, मला फक्त मारुती रायाचा पुरावा द्यायचा आहे की तुकोबराय मारुती रायाच्या का पाया पडतात. आणि त्या युद्धामध्ये अर्जुनाच्या रथावर जाऊन अर्जुनाला चावा घेण्याचा प्रयत्न करायचा, पण अर्जुनाला रथ द्यालता, अग्निरथ. आणि माय मेल ती इस्त्यातच, साप अग्नीच्या जवळ जाऊ शकत नाही. आणि अग्निरथ होता, अर्जुनाच्या रथावर नित्य ज्वाळा होत्या आणि त्या रथावर जाता येत नाही. म्हणून अश्वसेन सर्प कर्णाच्या रथात गेला. कर्णाचा विरोधक कोण?
अर्जुन. आणि आश्वासनाचा विरोधक कोण? अर्जुन. मग दोन्ही एकत्रित झाले. काही काही दुःख एकत्रित आले की मोठे कुटाणे होते. नवऱ्याचा मेला मामा, सासूची मेली लेक, पायलीचे केले लाडू, आणि आधी खाऊ का रडू. दोन्ही दुःख एकच ना. काय मन होती, माणसं शिकलेली नव्हते पण काय बुद्धिवादी होते. नवऱ्याचा मेला मामा, सासूची मेली लेक, दोन्ही दुःख झाले एक, पायलीचे केले लाडू, आधी खाऊ का रडू. कोणतं कर? काय शुद्ध, काय माणूस, काय बुद्धिवाद. अहो शास्त्र न हाताळता शास्त्रातल्या चौकटीचा न्याय देण्याची ताकद काय लोक. किती मोठा सिद्धांत. दोन्ही गोष्टी अशा एकरूप झाल्या. आणि कर्णाच्या पायावर अश्वसेन नावाचा सर्प आला. 10 रुद्र प्राप्त केले ते. 10. फक्त हेच पठ्य प्राप्त नव्हता केला. 11वा रुद्र. आणि अश्वसेनाने कर्णाच्या पायावर लोटांगण घातलं आणि विचारलं, शुरा एक मदत कर. तुझा शत्रू अर्जुन आहे आणि माझा तर हार शत्रू अर्जुन आहे. तुला काहीच सायास करायचं काम नाही. तू एकच काम कर, मला तुझ्या बाणावर बसव. मला रथात जाता येत नाही, अग्निरथ आहे. आणि तुझ्या बाणावर जर सोडलं तर एका शकंदात अर्जुनाला चावा घेणार आणि एका शकंदात अर्जुन बी संपिणार. कर्णाने सांगितलं, अर्जुन गेला तरी बी पुढचं लय दाढ आहे. पुढचं लय दाढ आहे. कारण रथ हाणणार इतकं दाढ. मला तर वाटतंय पंढरपुरातल्या इतका गुंडच नाही कोणी. हे टाटरीन वायर चोरणारी कुठे गुंडाळा असते तू. महाराज जगातल्या 6व्या क्रमांकाच्या गुंडाला 2 वाजून दुपारी 18 मिनिटाला आपटू ज्यानं हाणलंय तो किती नंबरचा गुंडा असेल याचा विचार करा ना तुम्ही. ज्यानं रावणाला आपटू हाणलंय ते भंगिरे भंगार चोरणाऱ्या गुंडाळायचं काय खरं असतं. मकाचं चुंगडच उचलून नेलं. अरे चुंगड्या कुठला काय याला कुठं गुंड बनत असते. काय गुंड महाराज तो. चांगल्या गुंडायची ज्यानं जिरिली तो काय सामान्य गुंड आहे. आणि कर्णानं सांगितलं, अरे अर्जुनाला मारून काय फायदा, याचं काय. अर्जुना, कर्णा, फक्त तू बाण सोड. मनात आलं तर त्यालाही ठुत नाही. विषयच इतकं प्राबल्य होतं. पण कर्णाने एक विचार केला, तू कोणाच्या बळावर बोलायला? म्हणला शिवजीच्या. 10 रुद्र प्राप्त केले. 10. कर्णाने सांगितलं, तुला एक सांगू का अश्वसेना, मी शूर माणूस आहे आणि शूराची ताकद स्वतःच्या बाहूत असते. पठ्ठ्या गेले. वा. आमच्या इथं कुत्रं होतं. नाही माणसं पुन्हा लय आगाव आहेत ग. ते म्हणले तुम्हाला वर्णन केलं पण उपमा कुत्र्याची दिली. हे लय आगाव बैल येत. यावा हळदीत डुक्कर येणं धरणं संगच. आणि मग नंतर एक जणांना आम्हाला कुत्रं दिलं. 1.5 लिटर दूध पित होतं. डुकरं गेल्यावर शेपूट हलवायचं. काय काम आहे. आम्ही ती दुसऱ्याला देऊन टाकले. म्हणलं नगच उचले. काय समक होती महाराज. वा चला. 10 रुद्र प्राप्त केलेस. कर्णानं सांगितलं, मी शूर आहे. तुझा आधार घेऊन जर अर्जुनाला संपिलं तर चंद्र सूर्य येतोपर्यंत लोक कर्णाला बुजदिल म्हणतील. मी माझ्या बाहूच्या ताकदीने अर्जुन मारण्याचा प्रयत्न करीन आणि नाही मेला तर मी मरीन, पण मला तुझी मदत नको. अश्वसेन म्हणला, मला मदत कर ना. काय सांगितलं कर्णानं माहिती आहे? अश्वसेना, एक लक्षात ठेव राजा, तो 10 रुद्र प्राप्त केलीस, पण ज्याला प्राप्त केलं नाही तो रथावर बसलेला आहे. ध्वजस्तंभावरी वानरू मूर्तिमंत वैकुंठवासी नथुराम बाबा केळकर सांगायचे. फार विद्वान व्यक्ती आमच्या भागातली, प्रचंड विद्वान. एक फड परंपरा आहे. त्या परंपरेमध्ये कीर्तनकारानं 5 गोष्टी केल्या की चोपदार येतून त्याला बुक्का लावतो. त्यांचे विठ्ठल घ्यायचं. आणि कीर्तनकार जर तत्वात बोलत असेल तर 2-2 तास त्या परंपरेतले लोक त्या कीर्तनकाराला बुक्का लावित नव्हते. असा पवित्र महात्मा आमच्या परिसरातले श्री गुरु नथुराम बाबा केळकर. ते म्हणायचे, नेवाशाला ज्ञानेश्वरी लिहायला
बाबाजी थावरे म्हणजे सच्चिदानंद बाबा लिखाणाकरता बसले आणि माऊली महावैष्णव ज्ञानोबराय सांगत होते. तो ओळी निघली, ध्वजस्तंभावरे वानरू. वैकुंठवासी तुरामबाबा केळकर म्हणायचे, पानाखाली शेपूट घातली. मारुतीरायने त्या पानाखाली शेपूट घातली, पानाखाली. ज्ञानोबरायने असं पाहिलं, अंजनी सुता काही ताण घेऊ नका, मूर्तिमंत शंकरू. खळाखळा डोळ्यातून पाणी आलं. काय आदर आहे ज्ञानोबरायच्या अंतकरणात माझ्याविषयी, काय आदर आहे. कारण मोठ्यांची वाक्य फार धैर्यशील असतात महाराज. कधी कधी दर्जेदार लोकांचं ऐकायचं शिका ना. कीर्तनात पाचगट गप्पा ऐकल्यानं ज्यानं पाकिट दिले ते हरामखोराला नरक असतो. 1 नंबरचा. 2 नंबरचा नरक कोणाला माहितीये का? ऐकणाऱ्याला. आणि 3 नंबरचा नरक कीर्तनात पाचगट गप्पा सांगणाऱ्या कीर्तनकाराला. सटाक्या सांगायची जागा नाही, अद्याप नाही. चला, होत असेल चूक थोडीफार, पण मंडपाला झालर असावी. किती असावी? तितकीच. ती जर जमिनीपर्यंत ठेवली तर त्याला पडदा म्हणतात. जेवताना लोणचं किती असतो गंधावाले? किती लोणचं असते? वाटीभर. हात धुणं सर्दी होणं संगच होईल ना, आहे का? थोडस लोणचं असं, थोडस लोणचं असं जगते, थोडस फारसं नाही. कर्णानं सांगितलं, अश्वसेन हे 11वा बाप आहे, याला जिंकलंस का? अश्वसेनाचा अजय चेहरा पडला रे, चेहरा पडला. काय करू म्हणे, या बापाला जिंकला असतं तर अर्जुन कवाच संपला असता. तुकोबरायचं अंतकरण गदगदलं, गदगदलं, गदगदलं महाराज. महाराज जर अर्जुन संपला असता ना तर पंढरपुरातल्या मालकाला आनंद नव्हता. का आनंद नव्हता? अर्जुनही एक वारकरी होते. अर्जुन झोपी गेल्याच्या नंतर अर्जुनाच्या अंगावरची रोम कृष्ण कृष्ण म्हणत होते. तशी पांडव भजनच करत होती. पाहती पांडव अखंड वनवा, काकडे बुवा 9 वाजून 2 मिनिटं झालेत. कुठे आहेत बुवा? घ्यायचं का जे आप्पासाहेब कौरक चोल द्यायचं. बर बर बर, चांगले मुकदम येत. बर 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 बर. पांडव भजन करणारी होती आणि म्हणून पंढरपुरातल्या मालकानं लक्षात घेतलं की अशी सात्विक माणसं या देशाला राजा व्हावे. आणि तो जाता. आणि दुसरी गोष्ट बहीण देईल तिने पुन्हा काय ग पळी झळकतीनं आपलं तुपलं ओळखी. दुसरं एक कारण सांगू का? श्री गुरु ज्ञानसूर्य रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणायचे, अर्जुन मरू नये फक्त द्रौपदीसाठी देवाला वाटत होता, बहिणीसाठी नाही. माझं वाक्य नाही बरं, गुरुजींचं वाक्य. गुरुजी म्हणे ज्ञानसूर्य राजराजेश्वर शास्त्री बुटासगट लोटांगण घालत होते, असा महाराष्ट्रात सूर्य जन्माला आला. ज्ञानोबारायच्या नंतर ज्ञानोबाराय कोण असतील तर रंगनाथ गुरुजी होते. विठाला विठाला आणि गुरुजींचं एक वाक्य होतं की पांडवापैकी एक जरी मृत्यू पावला तर 4 जिवंत राहत नव्हते, आणि सगळे जर गेले तर द्रौपदीच्या कपाळावर बुक्का लागत होता. याच्याकरता पांडव मरता कामा नये. काय प्रेम असेल राजेभाऊ, काय निष्ठा असेल आप्पा, काय श्रद्धा असेल देवाची या कुटुंबावर, काय भाव असेल. मागच्या वर्षी भाविकाची आवडी देवा मी द्रौपदी मांडली होती तुमच्या पुढे, तोच अभंग होता ना, द्रौपदी मांडली होती. आणि म्हणून अर्जुन जाता कामा नये. तुम्हाला एक मुद्दा मांडू का?
जगाचा मालक युद्धामध्ये बऱ्यापैकी दिग्गज लोक मेले, पण मातीला 9 जणाच्याच हजर होता. 9 जणाच्याच हजर होता, 9 जणाच्याच. आणि हा विश्वाचा बाप त्या साक्षीला होता. त्याचं कारण आहे का, 9 जणाच्या अंत्यविधीला असताना एक अत्यंत प्रचंड मानवी सिंह, अर्जुनाचे सुपुत्र, काय नाव होतं त्यांचं, अभिमन्यू मृत्यू पावला. त्यावेळेला शोक व्यक्त केला, पण हृदयातून, डोळ्यातून नाही. पण कर्ण ज्या वेळेला कर्णाचं पार्थिव चंदनाच्या लाकडावर टाकलं, त्यावेळेला विश्वाचा बाप मशानात रडत होता. आणि या मंदिरातल्या मालकाने दोघांचा चेहरा पाहिला. अर्जुनाचा चेहरा खिन्न नाही, प्रसन्नतेचे वलय नाहीत, अप्रसन्नतेचे वलय नाहीत, चिंतातूर नाही. आणि विचार केला मारुतीरायानं, दोघांना मिळून मारलाय. कर्ण कोणी मिळून मारला, दोघांना मिळून मारलाय. आणि अर्जुनाचा चेहरा पाहिला तर प्रसन्न नाही, अप्रसन्न नाही, दुःख नाही, सुख नाही, काहीच नाही. आणि जन मारायला लावलाय ते रडायले. मारायला कोणी लावलाय, पंढरपुरातल्यानं, आणि ते रडायले. मारुतीराय महाराज बुद्धिमत्तान वरिष्ठ. मारुतीरायाच्या बुद्धीला कोणी डोकत लावायचं नाही. अत्यंत प्रचंड विद्वत्ता. हो, मग असं का, पण शहाणी माणसं एकत्रित चुका करणाऱ्याला एकदा विचारित नसतील. हे तर शहाणपणाचं लक्षण असतं. मारुतीरायना अर्जुनाला एकांतात विचारलं, हशंती को भवा हा. ते म्हणले काय नाही, विश्वात पृथ्वी तलावर एकच शत्रू होता, त्याचं नाव होतं कर्ण. कर्णाच्या व्यतिरिक्त कोणाची मायविली मला मारायला. मी आजाद आहे आता, मला कोणाला मारायची हिम्मत नाही, आणि तो गेलाय याच्याकरता मला दुःख नाही. वा 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 वा, चांगलं काम आहे. म्हणजे चला मालकाकडे जा. मालकाला विचारलं, तुम्हीच मेवण्याला सांगून कर्ण मारलाय, आणि कशा करता झेंडू बाम लावून रडायले, कशाला झेंडू बाम लावून रडायले. विश्वाच्या मालकानं सांगितलं, भारतीय युद्धामध्ये सर्वात इमानदार कोण होतं तर फक्त कर्णच होता, फक्त कर्ण होता. इथं कोणी राजकीय क्षेत्रातले बसले तर राग येऊ देऊ नका बरं का. मग रेडीमेड कपड्याचं दुकान आहे, मी कोणासाठी अंगड शिवायला माया काय गोळ्या नाही संपल्या. राजकारणातली निष्ठा जर कोणाकडे बघायची असेल तर फक्त भारत देशात कर्ण पाहायचा, फक्त कर्ण पाहायचा. कर्ण थोडंसं सांगतो चुटका. कर्णाला विश्वाच्या मालकानं स्वर्ग देऊ गेलता, स्वर्ग, फक्त पांडवाकडे चल नाही म्हणलं. काही जरी दिलंस तरी दुर्योधनाला सोडणार नाही, कारण मी क्षत्रियाचा पुत्र आहे, खोटं बोलणारच नाही. सत्य बोले मुखे, दुखवे आणि काच्या दुखे. काय ताकद असेल महाराज. एक छोटा हत्तीवर पैसे आले, उद्या सकाळी झेंडात दुसऱ्याचा. खोटं होईल का राजू भाई. एक छोटा हत्तीवर पैसे किती असतील होते, मशीन लागतील 10 मोजायला. स्वर्ग देव केलं, स्वर्ग तरी फुटला नाही. आणि म्हणून जगाचा बाप त्याच्याकरता रडत होता. निष्ठावंत व्यक्ती होती, निष्ठावंत व्यक्ती. ऐका थोडस बाजूला. तुकोबराय विचार करतात कर्णाच्या बाबतीत. कर्णानं अश्वसेनाला सावध केलं, आणि कर्णाकडे अजून एक दुसरी विद्वत्ता होती. पण कर्णाने विचार केला, जो रथ हाकतोय त्याचं भजन मी करतोय, जो रथ हाकतोय तो माझ्या आईचा भाचा आहे, जो रथ हाकतोय ते माझ्या सख्या भावाचा मेवणा आहे, जो रथ हाकतोय ते मानलेल्या बहिणीचा भाऊ आहे. आणि याच्या मनोगत मातीत घालायचं नाही, याच्या चेहऱ्यावरली नाराजी बघायची नाही. म्हणून कर्णाने स्वतःचं शौर्य पाठीमागे घेतलं. महाराज या कर्णाच्या शूरगाथेचं चरित्र तुकोबराय अंतःकरणात ठेवतात, आणि तिथे लक्षात घेतात की कर्णालाही पाठीमागं सरकावं लागतंय. ती एकमेव ताकद आहे 11व्या रुद्राची, 11व्या रुद्राची. याचा एक दुसरा सिद्धांत आहे का, छोटासा सांगतो, छोटासा. 18 दिवस युद्ध होतं ना. 9 दिवसात वधिले कौरव, 9 दिवसात वधिले कौरव, पार्था प्रति गीता सांगे माधव. हे जय देव जय देव जय श्री पांडवा, धर्म भीम अर्जुन नकुल सहदेवा, जय देव जय देव जय श्री पांडवा. काय गोड आरती.
श्रीमूळ वेद व्यास भगवान हे 1.25 लक्ष भारत केले निर्माण तया प्रति प्रश्न केला जन्मे जयान समूळ सांगा मजला पूर्वज कथन जय देव जय श्री पांडवा. ओरिजिनल अर्थ आहे. हे चिवडा खाची सवय लागली लोकांना. काय भागवतात आरती बाबा, काय मूळ आरती भागवताची, किती गोड किती गोड किती गोड. आरती निगम वृक्ष सारा भागवत संज्ञावतारा नारद कथा साधू श्रवणी परीक्षितील वला शुक चरणी. हृदय पाजरेला हृदय पाजरे. तुम्हाला एक सांगू का, प्रसादिक लोकांची वाणी सांगितली पाहिजे. ट्रकनं पुस्तक लिहिलेत काही लोकांनी, आपले पुस्तक वाचा. अरे तू हे पुस्तक वाचल्यावर बायको जगीताही नाही सुबळे, काय तू या पुस्तकाने उद्धार होत असतो का. प्रसादिक लोकांची वाणी सांगितली पाहिजे, मग आपल्या वाणीला प्रसाद प्राप्त होत असतो. वाचा सिद्धी पावाल आज्ञापक व्हाल विठाला विठाला. दुसऱ्या दिवशी रथ पेटलाय, दुसऱ्याच दिवशी रथ पेटला. दुसऱ्याच दिवशी प्रमोदवा रथ जळाला कधी माहितीये का, 18व्या दिवशी. पण कधी, अर्जुन आणि कृष्ण परमात्मा खाली उतरल्यावर. या दोघांना खाली उडी टाकल्याबरोबर हा मालक ध्वजावरचा बाजूला गेला आणि रथ कापरासारखा दंडन पेटला. एकच विचारलं सिद्धांत, न्याय, श्रुतीने न्याय केला. जगातली पहिली पत्रकार श्रुती, हुशार होती श्रुती, जगातली पहिली पत्रकार श्रुती. श्रुतीच्या अगोदर कोणी पत्रकार नव्हतं. श्रुतीने न्याय विचारला, भगवान तुम्ही अर्जुनाला खाली ढकललं, तुम्ही उडी टाकली, रथ कसा जळाला. बाई रथ कधीच पेटला होता श्रुती माते, पण हा पठ्ठ्यावरी बसला होता म्हणून रथ जळत नव्हता. म्हणून जगाचा बाप वाचला, आणि जगाच्या बापाचं ज्या वारकऱ्यावर प्रेम आहे ते वारकरी सुद्धा वाचला. आश्वसेनाच्या तडाख्यातून जर अर्जुनाला वाचवायचं काम कोणी केलं असेल तर ते फक्त मारुतीरायानं केलं. आणि विश्वाच्या मालकाचं मनोगत सिद्ध ठेवायची ताकद फक्त मारुतीरायात होती. म्हणून तुकोबाराय पहिल्या कडव्यात नमस्कार करतात. शरण शरण पाळण्यात झोपिलं तर पाळण्याचे तळशीत बोटानं वाजित होतं. झाल्याच इतकं चोपळ वासरू. एक विनंती करू का, पण कोट्यावधी रुपये जरी दिले तरी ढोलकी वाजू नका, कारण भगवान शिवजीने आरक्षित केलेलं वाद्य. आता नका ना दिला. एखाद्या भागवतकारानं 10-5 लाख दिले तरी त्याच्या भागवतात वाजू नका. भागवत तर माणसाचं नसतं, भागवत कृष्णाचं असतं. एक जण म्हणला मग भागवत ऐकायला, म्हणलं पपेश मी ऐकायची नाही, तू भागवत कृष्णाचं आहे ना, तो कसं ऐकत. एक जण म्हणला आपला काल आहे. अरे तो सारा कालवा आहे, कालवा कृष्णाचा आहे. काला तो हा काला कसा ऐकल कोणी. बऱ्यापैकी नियम मोडले आपल्या लोकांनी. चला, पवित्र वाद्य, फार पवित्र वाद्य. महाराज वैकुंठवासी स्वर्गीय पद्मश्री शंकरबापू आपेगावकर हे वाद्य घेऊन अमेरिकेत गेले. अमेरिकेत बापू गेले. काय ताकद आहे वाद्यांची. बापूंनी कोणाकडे पकवात दिला नाही. प्रमोद बुवा येताना विमानतळावर पत्रकारांनी विचारलं, बापू तुम्ही मृदंग दुसऱ्याकडे का नाही दिला. विमानतळावर बापूचे डोळे भरून आले आणि पत्रकाराला सांगितलं, राजा हा पकवात खांद्यावर घेतला म्हणून महासत्ता देशानं मला सत्कार ठेवलाय.
म्हणून अमेरिका माझा सत्कार ठेवते. इतकं वाद्य गोड आहे राजू, काय ताकद आहे, काय ताकद आहे याच्यात. ढोलकीला काय वाईट म्हणत नाही. 150 एकर फुकल्या काय काय लोकांनी तिच्यासाठी, तिला बी वाईट कसं म्हणा. हो ना, 150 एकर. हा सुपडा साप ते का साधं वाद्य का महाराज. चांगल्या चांगल्याला चांगल्या चांगल्याची चिरली ते का साधी आहे का. आणि यानं चांगल्या चांगल्याचा गर्व उतरिला आहे. आपल्या मंत्र्याला किती दिवे होते राजू, गाडीला किती दिवे होते. मंत्र्याला एक पद असल्या एकच होता, आता ते बी नाही वाटते. पण एका मंत्र्याला 222 दिवे, 222 दिवे एकट्यालाच. 33 कोटी देवाचा राजा इंद्र, 33 कोटी देवाचा राजा इंद्र. महाराज एका एकादशीच्या दिवशी, ती एकादशी सोमवारी आलती, आणि त्या एकादशीला बोरीच्या झाडाखाली चंद्रभागेच्या तीरावर चोखोबारायच्या घरी पकवाद वाजीला इंद्र वाजवायला होता. सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीसी. नैवम गिरगावकर लिखितम, नैवम गांजा कसम लिखितम. गाथा बघा लक्षात येईल. आणि त्या दिवशी मृदंग वाजवायला इंद्र होता. महाराज 50% पाप कायमचं जळालं. इतकी ताकद ह्या वाद्यात आहे, इतकी ताकद आहे. तुम्हाला एक सांगू का, माझ्या जीवनामध्ये फिरून ढोलकी वाजविणारा माणूस पाहिला, माग ढोलकी वाजून माणूस पाहिला युट्यूबला. वरी ढोलकी फेकल्याच्या नंतर 4 सेकंदात ढोलकी कमरापर्यंत तो वाजवित होता. पण त्या माणसानं ढोलकी वाजणं बंद केलं, आणि आता तो माणूस महाराष्ट्रात कीर्तन करतोय. काय पकवादाचा पुरुषार्थ आहे. पकवाद वाजविणारा जर भागवतात ढोलकी वाजित असेल तर त्याच्या जीवनातली ती अधोगती आहे. विठाला विठाला. आप्पासाहेब तुमचा आदर. आमचे काकडे महाराज माऊली यांचा आदर म्हणून 5-10 मिनिटं एक पुरावा सांगतो. मारुतीरायाच्या पाया का पडतात. उदाहरण क्रमांक 3. रावणाचं आणि प्रभू रामचंद्राचं युद्ध चालू. थोडासा पुरावा ऐका, त्रास देत नाही. माणसं जेवायचे तर मलाही लांब जायचे, सकाळी दूर आहे. जाऊ द्या, आमचं जाऊ द्या चुलीत, मला काय पायी नाही जायचं. त्याचं काय, देवीचं तेल देवीला आणि भूत्याला घाईला आणि काय उड्या हाणायचे. डिझेल तुमच्यात पैसे जण, कशाला नाटकं करायचे. चला, दोघांचं युद्ध चालू. महाराज धसकटाला कसपट समजायचं नाही. मी एका कीर्तनात सांगितलं, धसकटाला कसपट समजायचंच नाही. जेव्हा पायात घुसत का तो कळत धसकट काय. बम पाय फोगला. डॉक्टरनी एक्सरे काढ, अमको काढ, तमको काढ, वगैरे वगैरे वगैरे. गुंडीभर पाणी झाले पायात. चिरावं लागन, ऑपरेट करावं लागन, गोळ्या औषध. 4.5 लाखावर गेलं कसपट. इतकंच बसलं होतं मकाचं. मका सोंगून घेतली होती, कापून घेतली होती, वाळलेलं होतं. येडपटानं बांधावं चपला ठेवल्या आणि तसंच पळत सुटलं वाघार हाणायला. वाघार म्हणजे मसळीची पोरगी वाघार. तुमच्याकडे वाघारच म्हणतात ना बारक्या म्हशीला, काय दुसरं काय म्हणते. हो ना, तुम्ही हसल्यामुळे मला कळायलं मी चुकलो काय. हो ना, किस देश की बोली किस देश की गाली होती, आपल्याला काय माहिती. आणि त्यातली त्या शिक्षण कमी असल्यामुळे जर चुकत मग होतं जर का असं. काय शिक्षण काय लई शिकलो असतं तर कलेक्टर झालो असतो ना. आता कोणतं कमी. आणि कलेक्टर झालो असतं तर ढवळ्या कपड्याच्या आदेशावर कर सही म्हणणं पठ्याला कोणी. मग बॉस पंढरपुरात आहे, कोणाला भेटतो का. विठाला विठाला. काय बुद्धिवाद चांगला आहे. मला गाणे 200-400 पाठ आहेत, म्हणत नाही तो भाग सोडून द्या. शिव्या 250 पाठ आहेत शिमग्याच्या. आता ह्या पुढे आहेत म्हणून देत नाही, नाही तर तुम्हाला देऊन बी दाखले असते सगळं. मेमरी कार्डच लय भारी. मी ट्रॅक्टर मधले गाणे ऐकतो रस्ते, ते काऊन जोरात लावतात कोणी काय माहिती. का त्याला वाटतं विश्व बहिर आहे का काय. त्याच्या पुरता आवाज लावानं. त्या गाण्याच्या नादात ऊसाची ट्रॉली जागेवर ठेवली आणि कारखान्यात गेला का. तू वजन करतो का सोंबळ्या. ट्रॉली मागच पाडली ना. काय मिळत नसतो यायला. मला वाटतं काही काही गोष्टीला नियम पाहिजे. डिपार्टमेंटच्या लोकांनी सांगायला पाहिजे. ऊसाची ट्रॉली अरे पसा पाणी घातलंय त्या शेतकऱ्यानं, लेकरा इतकं सांभाळलंय, त्याचा ऊस व्यवस्थित नाही ना. काय पालथी कारभार. जाऊ आपलं तोंड बारीकसे बोंबलून काय होते. बोकड्याला शिंग फुटफुट वाढेन ते मला शिव मारायचा. अरे येडायस का शिव. चित्रात पाहिलं तर संडास लागती. आणि
आणि तू काय शिव मारशील. आपण बारीकस तोंड ना आपलं काय चलत आहे उग वट 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 चिमणी म्हणली समुद्र उपसायचा आंघोळ करण घरी बोंबलत जाय विठाला विठाला विठाला. युद्ध चालू आहे कोणाला सामान्य समजायचं नाही. रावणाचा भाऊ आहे त्याचं नाव आहे कुंभकर्ण. मारुतीरायाच्या कृपेने बिभीषण प्रभू रामचंद्राकडे आला. तुम्हाला एक सांगू का, मान्य करा नका करू मला काही घेणं देणं नाही. मी 5 गट सांगत नाही, मी मोठ्यांचं वाक्य सांगतो. बिभीषण जर फुटत नव्हता तर 1 कोटी राम जन्माला आले असते तरी रावण मरत नव्हता आणि सीता भेटतच नव्हती. रावण मरण्याला एकमेव कारणीभूत असेल तर त्याचा भाऊ आहे बिभीषण. म्हणून तर मालकानं त्याला एक शब्द वापरला, मनशी बिभीषण शहाणा. आम्ही नाही म्हणायचं, आम्ही नाही म्हणायचं. आमचा मित्र म्हणला काय मूर्ख बिभीषण होता. मी म्हणलं एकदा मन सुंबळ्या लय बऱ्या म्हणून नको पाप लागन. ते म्हणला कस काय पाप लागन. महाराज म्हणले. म्हणलं महाराजांचा अधिकार मोठा होता बिभीषणाला मूर्ख म्हणण्याचा, आपला अधिकार नाही. कस काय नाही. बिभीषणानं भजन केल्यावर मारुतीराय घर जाळू शकत नव्हते. इतका बिभीषणाचा भजनाचा दर्जा होता. आपला दर्जा साधा आहे का. चालू भजनात तंबाखू घोंगडी साधा दर्जा आहे का आपला. आपण घोंगड्याला डाग पाळले. काय दर्जा आहे आपल्या भजनाचा. वा 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 किती मोठा दर्जा आहे. लंकेशी उरले बिभीषणाचे घर. लंकेशी उरले बिभीषणाचे घर. कारण हृदयी सीतावर म्हणून या. हृदयात सीतेचा पती होता बिभीषणाच्या म्हणून घर. हा झाला गाथ्याचा पुरावा, शपथ पुरावा ऐका. आग लगी लंका में. शपथ घ्या माफी मागून, कोणी नाकात काड्या घालायच्या नाही. शपथ आहे गाथ्यातलं नाही, अगोदर गाथ्यातलं सांगितलंय, आता शपथ आहे. आग लगी लंका में हलचल मचाई विभीषण की कुटिया कैसे बचाई रे कैसे बचाई. आग लगी लंका में हलचल मचाई. एकट्या बिभीषणाचं घर कसं वाचलं. हृदयी सीतावर म्हणून या. अभंगचे वक्ते बाबा म्हणायचे. हे काही काही लोक काल परवा दात पडल्यावर जाईन माळी घातल्या का ते म्हणते शपक अभंग म्हणला. अरे गाणे म्हणणाऱ्यापेक्षा बरा आहे ना सुंबळ्या. गाणे म्हणल्यापेक्षा बरा आहे ना. शपक का असं ना पण अभंग आहे ना तो गाण्यापेक्षा बरा आहे ना. तुका म्हणे अग्नी झाला से शीतळ प्रतापे सबळ नामाची. प्रतापे सबळ नामाची तुका म्हणे अग्नी झाला से शीतळ प्रतापे सबळ नामाची. अख्खी लंका चूर झाली पण एकट्या बिभीषणाचं घर जळालं नाही. फक्त नामाचा प्रताप. म्हणून आम्ही बिभीषणाला मूर्ख म्हणायचं नाही. आमची पात्रता नाही, योग्यता नाही, लायकी नाही. तो बिभीषण जर फुटला नसता तर रावण मरत नव्हता. न आपल्याकडे म्हणे घर का भेदी लंका दहन. चला तरी पण रावण ऐकत नव्हता. रावणाचा भाऊ कुंभकर्ण मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रासोबत झुंड सुरू झाली. प्रचंड तुंबळ युद्ध सुरू झालं. सर्व देवता विमानात बघून युद्ध बघत होत्या. काही काही देवतेच्या डोळ्यातलं पाणी युद्धभूमीवर टपकत होतं. आज मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचा शेवट आहे. मी नाही सांगत, मोठ्यांचं वाक्य. माझी काय लायकी, माझा काय अधिकार आहे का इतकं कडक बोलायचा. मोठ्यांचं वाक्य सांगतोय, मोठ्यांचं. आज मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचं काही खरं नाही. स्वेदावरुता काया वल्कल्लामधून घाम. स्वेद म्हणजे घाम. त्या कायेतनं घाम पायात येत होता आणि पायाच्या तळव्यातून घाम युद्धभूमीवर आदळत होता. बेचैन झाले प्रभू. तेवढ्यात मारुतीराय जवळ आले. काय प्रभू. काही नाही रे हनुमंता, माझे बाबा गेलेत म्हणे. तू परत गेल्यावर भरताला शांत कर रे हनुमंता.
भरताचा क्रोध अनावर होईल, माझ्या कैकेयी आईसाहेबाला भरत त्रास देईल, भरताचं सांत्वन कर हनुमंता. मारुतीराने विचारलं, प्रभू इतक्या दूरच्या गप्पा कशा करता करायले? मी वाचू शकत नाही. का? हे जगूच देत नाही. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राने बाण मारला की अंगावर झुरळ पडे इतकं पण त्रास नाही. आणि कुंभकर्णाचा बाण आदळल्याबरोबर शरीर लक्तर झालं, लक्तर. मारुतीराने विचार केला, याच्याकडे शक्ती कोणती आहे? तर 7 सटव्यापैकी एक सटवी गौशिडी मारुतीराय. सटवीला अनन्य साधारण महत्व बाबा आपल्याकडे. आगा सटवीची ये राती नवी संबिजे वाती. आनंदित मालकांचं वाक्य. अनन्य साधारण महत्व आहे सटवीला. सटवी जीवनचरित्र लिहित असते पुढच्या व्यक्तीचं. आणि राक्षसांचं भविष्य लिहिणाऱ्या सटवीकडे मारुतीराय गेले. तिला विचारलं, बाई कुंभकर्णाच्या बाबतीत तुला काही सांगता येईल का? तिनं सांगितलं, मारुतीराय मला सगळं सांगता येतंय, पण मी रावणाची सटवी आहे. तुम्हाला सांगितल्यावर कळालं तर रावण आमचं घर माझ्या लेकरा बाळा सगळं फुकून देईन. मारुतीराय म्हणले, ते कळाल्यावर फुकून देईन, मी आताच मारितो, मी आताच मारितो. हो, तेव्हापासून साम दाम दंड आणि भेद राजकारणात तेव्हापासून सुरू आहे. याची गोटी त्याला हान, त्याची गोटी याला हान, याची गल त्याच्याला घे, त्याचा दांडू तिकडं, याची विटी तिकडं, याचं फाटाळ त्याचं फाटाळ. माणूस तेव्हापासून सुरू आहे. मारुतीरायने सांगितलं, बाई रावण तुझ्या घराचा साफ करण्याच्या अगोदर रावणाला आम्ही संपू, पण आम्हाला कुंभकर्णाच्या बाबतीत सांग. तिनं सांगितलं, जोरात सांगू तर भीतीला काना असते. मारुतीराय म्हणले, सांगू नको ना, लिहून दे ना. आणि तिला लिहिता येते. सटवी माहिती आहे का तुम्हाला? आता मला सगळं माहिती, पण मी काय बाई घे थोडाचे. 5वीच्या दिवशी बायका भावले काढतात हळकुंडाचे, 2 भावल्याचे खाली पाय आणि 2 भावल्याचे वरी पाय. मला हे सगळं पाठ वाचिल्यामुळं. नाही तर मी थोडाच बाळातीन झालो. पण नाद आहे वाचवायचा, मी इचकीत नाही कोणाचं. मला पुराण इचकायचा नाद आहे. विठाला विठाला. मारुतीरायला लिहून मला सटवीनं 4 वेळेला लिखाण केलं. एकदा रावणाचं केलं, एकदा कुंभकर्णाचं केलं, आणि तिसऱ्यांदा 2दा कोणाचं केलं ते घरी गेलो. आपला तर वेळ संपलाय ना आता. आता मने कौरक बोलायचं ते. 4 वेळेला सटवीला लिखाण केलं. रावणानं सटवीला स्वतःचं मरण विचारलं होतं. मरण विचारलं होतं. वैकुंठवासी साहेबराव महाराज कोठाळकर सांगायचे, मोठी व्यक्ती, निष्ठावंत वारकरी. किती निष्ठावंत सांगू तुम्हाला? वैकुंठवासी साहेबराव महाराज कोठाळकरांनं नवरात्रातला घट मांडायचा, तर घटात पांडुरंगाची मूर्ती मांडायची. जगदंबा मांडलीच नाही. म्हणजे इतकी पांडुरंगावर निष्ठा. आपली काय निष्ठा? एखाद्यानं फुरकट टेम्पो पाठील्यावर सकलादी बाबाला निघाला, आणि फुकट एसटी पाठील्यावर सैलानी बाबाला निघाला, आणि दुसऱ्या दिवशी पंढरपूरला निघाला. ह्यो पिराला कापायला पाहिजे भाडवा, ते बी आडवा. आडवा कापायला पाहिजे. आरामखोर कुठला फुकटचंद. काय नालायक माणसं झाले हो. इथं आपुला तो एक देव करून महाराज. ज्ञानोबराय तुकोबरायच्या साधनेतल्या लोकांनी दुसरं जर पाहिलं तर व्याभिचारी भक्ती आहे. काय दर्जा होता महाराज या मालकाचा, काय दर्जा होता. त्या एक जण म्हणला, मी लग्न नाही केलं. मग हान तू काय आम्हाला? का आमच्या बायका मारी तू? तो लग्न नाही केलं म्हणजे काय मोठेपणा आहे त्याच्यात? लग्न करणार वाईट असतात का? मी एकदा याला गेलो, वृंदावनला गेलो. तिथं 5 दिवस श्रीमद भागवत कथा होती महाराज. तिथले काही 2-3 महात्मे आले, चांगले भागवत. हे तुम्हारे महाराष्ट्र के लोग अच्छे लेकिन नुगई ज्यादा करते, म्हणजे लग्न करीत आहेत. आणि मी म्हणलं, बायको का डसती का? आमच्या तुकोबाराने 2 केल्या तरी देव कामाला. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी 1 केली तरी लुगडे धुवाला देव. लग्न करणारे कोणी कोण वाईट येतं? फक्त नीट वागाव. लग्न करणारे वाईट कसं म्हणायचं? नीट वागाव, नीट वागाव. महाराज, लग्न नाही करणाऱ्या माणसानं तो पुरुषार्थ सांगायचा. मागच्या सोहळ्याच्या वारीत चालून गेलो. आमच्या टेम्पोवाला, मी गाडी नेत नसतो, टेम्पोने आम्ही 5-7 लोकच असतो. करून खायचं आपलं, मग पताका घ्यायची, चालायचं. ते लाईट लावतो. मी एक प्रसंग वाचिला.
या भारतीय संस्कृतीतल्या दर्जेदार लोकांनी स्त्रीचा स्पर्श झालेलं लुगडं पण जास्त वेळ डोळ्यानं पाहायचं नाही. अगा कामिनी अंबरा स्पर्शाय, कामिनी अंबरा स्पर्शायम चक्षुयाम दृष्टियात भवेशी दोषायाम अपाद पापहा. नैवम गिरगावकर लिखितम. स्त्रीने परिधान केलेली साडी जर वाळत घातली तर त्या साडीकडे जास्त टक लावून पाहणं याच्यासाठी सुद्धा पाप सांगितलंय. तर स्त्री पाहणं किती पाप आहे, किती पाप आहे, किती पाप आहे. एका महात्म्याचा सिद्धांत पाहिला नाही. अधिकारी माणसानं टीव्हीतले ॲडव्हर्टाईज पाहायच्या नाही. साबणाची ॲडव्हर्टाईज करणारी बाई किती कपडे घाली ती. त्याच्या भाऊ खोटं बोलतो. माझ्या गोळ्या संपल्यात का? होय बाय साहेब, गोळ्या संपल्यात माझ्या. आप्पा हो माऊली, किती कपडे घाली ती. आणि ती जर ब्रह्मचार्यानं पाहिली तर मग, ती जर संन्याशानं पाहिली तर, आणि तितकी ॲडव्हर्टाईज गिरगावच्या बाळ्यानं पाहिली तर तुझ्या वाणीला किंमत काय बाळ्या? तुझी लायकी आहे का बोलण्याची? महाराज इतका कडक पुरुषार्थ आहे, इतकं आणि तितकं जपलं मालकानं. महाराज सीताई साहेब अंतकरणात ठेवल्या, पण सीताई साहेबाचं दर्शन, सीताई साहेबाची सावली जिथपर्यंत जाती त्याच्या पलीकडून मारुतीरायानं दर्शन घ्यायचं. हा दर्जा मारुतीरायाचा होता. इतका अधिकार मारुतीरायाचा मोठा होता, इतका मारुतीरायाचा अधिकार. आपलं काय, 500ची नोट दिल्यावर पाय पण धुई. हो, एका बाईनं पोरग महाराजाच्या पाया पडायला नेलं. ते पोरग इतकं बिलिंदर, ते महाराजाच्या पायाच पडलं नाही, त्यानं महाराजालाच बोच करलं. 3 नख लागले आणि महाराजाच्या पंजाचं वरून रक्त निघायलं. मी म्हणलो महाराज भयकतो बाबा, पण त्या बाईनं 500च्या 3 नोटा टेकल्या की महाराज गारच बार पाहिजे. त्यानं दुसरा पाय लांबीला, याला बोच करून पुन्हा 3 नोटा दे. काय म्हणलं, पानछटाला कळत झाला हो आता. आणि त्या बाईनं मुंडकं दाबलं. ते पोरग म्हणलं बुकीतच दात पाडीन. तिचे पहिले 3 पाडलेले होते. तर पोरग म्हणला घरी गेल्यावर चट पाडतं. ती म्हणली चट पाड पण पाया पड. ते पडलं पाय. मी बाजूला गेलं, म्हणलं बाई राहिलेली दात आहे, घरी गेल्यावर पाडणारे. आणि त्या महाराजाच्या काहून पाया पडायला लावलं? महाराज तुम्हाला माहीत नाही, आमच्या परिसरात ते लोक म्हणले यायच्या पाया पड्यावर लेकरं सुधरत आहेत. आणि म्हणलं ह्या महाराजाच्या पोळ्याला 20 वर्ष झालं डोक्याच्या गोळ्या चालू आहेत. ज्या महाराजाच्या पोराला 20 वर्ष झालं डोक्याच्या गोळ्या चालू येतात, आणि तुमचे पोरानं पाया पड्यावर तुमचे डोके नीट करतो होय ते महाराज. काय तुमच्याच गोळ्या संपल्या आता. विठाला विठाला महाराज, साधू तपासताना विचार करून तपासायचा. पाणी पिना छान के, गुरु करणा पछान के. कोणाच्या नाही पाया पडायचे. पवित्र मस्तक हरामखोराच्या पायावर टेकायचं नाही. नाही, नुसता बुद्धी आहे म्हणून डोकं नाही लावायचं. बुद्धीचा काय विचार करता? APJ अब्दुल कलाम मुस्लिम समाजाची होती, पण गीतेचे 3 अध्याय पाठ होते. तुमच्या बाजूला संभाजीनगरला ज्ञानेश्वरीचा प्रचंड अभ्यासू व्यक्ती मुस्लिम समाजाचा प्राध्यापक युम पठाण. काय प्रचंड अभ्यास महाराज. काय नाही, बुद्धीचा कापरासारखी ज्याची बुद्धी आहे का, ती कोणी माणसं अभ्यास करू शकते, कोणी करू शकते. फक्त विचाराचा ज्याचा पगडा आहे ते वारकरी असू शकतात. विठाला विठाला काय नाही, विश्वाच्या मालकानं सामावून घेतलं. मी दर महिन्याच्या वारीला जातो. माझ्यासोबत एक जामदे गावचं पारधी समाजाचं पोरग आहे. लावरं चित्र सशे धरणाऱ्याच्या कुळातलं पोरग दर महिन्याला पायी पायी येते. आणि 4 वाऱ्या 530 किलोमीटर पायी चलून करतोय. मी तरी गाडीत करतो. माझ्यापेक्षा श्रेष्ठ पारध्याचं पोरग आहे. काय नाही, जातीचं काय नसते, काही विषय नसतो, काय नाही. या देशातला तृतीयपंथी विमानात बसून स्वर्गात गेला. कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू भजनिया भेदू हरीचे पायी. तृतीयपंथ प्रमोदराजे विमानात बसून गेलाय. त्या लागी विमान पाठविले. काय ताकद आहे महाराज भजनाची. काय माणसाचं आचरण शुद्ध असलं ना, जगाचा बाप त्याला हृदयात घेत असतो, हृदयात घेत असतो. फक्त ज्याचं आचरण गोड आहे का त्याच्या पाया पुढे जा. अभ्यासाचा काही विषय नसतो. लय लोक लोळायलेत प्रचंड, उलटी सुलटी ग्रंथ सांगणारी माणसं आहेत, पण आचरण जर पाहिलं तर शून्य. नाही, कामाचं नाही, भ्रष्ट होता. चला ऐका. सटवीने लिखाण दिलं. मारुतीरायन ते वाचिलं आणि युद्धभूमीच्या ठिकाणी आले आणि म्हणले मालकाला बोलावं कसं. मारुतीरायनं स्वतःची शेपटी हातात घेतली आणि शेपटीला आदेश केला, मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र माझे गुरुवर्य, माझं अंतकरण, माझा प्राण, माझं सगळं काही, माझं सर्वस्व, जगाचा बाप मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र आहे. त्यांची मस्करी करण्याची माझी लायकी नाही, पण एक विनंती आहे पुच्छे तुला, शेपटी तुला. आणि त्या शेपटीला सांगितलं, भगवान प्रभू रामचंद्राच्या काकीत